नुकत्याच काही दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेच्या महिला अधिकाऱ्यासोबत भाजपच्या एका पदाधिकाऱ्याकडून गैरवर्तन करण्यात आलं होतं आणि आता ही घटना ताजी असताना आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना जी आहे ती समोर आलेली आहे। भाजपचे पदाधिकारी प्रमोद कोंढरे यांच्याकडून महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन झालेलं आहे आणि या संदर्भात त्यांच्या विरोधात फरसखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। नितीन गडकरी यांच्या दौऱ्यादरम्यान हे सर्व प्रकार घडलेला आहे। यावेळी आमदार हेमंत रासने या देखील त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि या घटनेनंतर शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी माध्यमांशी संवाद साधला। त्याचबरोबर दुसरीकडे पाहिलं तर चित्रा वाघ यांनी देखील सांगितलेलं आहे की कठोरात कठोर कारवाई या प्रमोद कोंढरेंवरती होणार आहे। त्याचबरोबर त्यांच्याकडे जी काही पदं आहेत ती त्यांनी सोडून टाकावी, त्यांनी राजीनामा द्यावा आणि पदाचा राजीनामा जो आहे तो सुद्धा घेण्यात आलेला आहे। मात्र या संपूर्ण घटनेवरती शहराध्यक्ष धीरज घाटे काय म्हणाले, त्याचबरोबर या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही जो आहे तो सुद्धा समोर आले। पाहूयात नेमकं काय प्रकरण आहे। नाही, या संदर्भातली माहिती मला काल रात्री कळाली आणि ही माहिती कळाल्यानंतर प्रमोद कोंढरेशी प्रत्यक्ष या विषयात मी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। काल रात्री त्यांनी या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टीच्या जबाबदारीतनं या केसच्या संदर्भातली चौकशी पूर्ण होऊस्तोपर्यंत मला मुक्त करा असं एक पत्र त्यांनी राजीनामा हा पक्षाकडे दिलेला आहे आणि तो काल आम्ही स्वीकारला आहे। मला असं वाटतं की एक महिला पोलीस अधिकारी आहे आणि त्यांच्या बाबतीत अशा पद्धतीने काही घडलंय किंवा त्यांची ही तक्रार आहे, त्यामुळे पोलीस प्रशासन या विषयामध्ये याची योग्य ती चौकशी करेल आणि त्या चौकशीच्या अंती जे काही निष्कर्ष निघतील त्यानुसार भारतीय जनता पार्टी पण योग्य ती कार्यवाही करेल। नक्कीच आपण जर पाहिलं तर प्रमोद कोंढरे यांनी त्यांच्यावर केलेले आरोप जे आहेत ते सगळे फेटाळलेले आहेत। मात्र शहराध्यक्ष धीरज घाटे हे असं म्हणतात की त्या ठिकाणी मी नव्हतो, मात्र ही संपूर्ण घटना गर्दी असल्यामुळे अनावधानाने झालेली आहे। याचा संपूर्ण तपास पोलीस प्रशासन करते। खरंच कोंढरे दोषी आहेत का, त्यांच्याकडून ही घटना घडली आहे का, ही चूक झाली आहे का, हे पोलीस प्रशासनाकडून संपूर्ण तपास जो आहे तो सुरू आहे। मात्र आता या संपूर्ण तपासामध्ये नेमकं काय बाहेर येणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। प्रियंका परदेशी, लोकशिवाय मराठी, पुणे।